आई म्हणाली, बाळा तू ठीक आहेस ना? विकास खोटं बोलला. हो आई, सगळं छान चाललंय. फोन कट झाला आणि तो अजून जोरात रडायला लागला. त्याच वेळी एक म्हातारा माणूस त्याच्याकडे आला. तो म्हणाला, का रडतोयस? विकासने सगळं हा व्हिडिओ स्किप करू नकोस, कारण ही फक्त गोष्ट नाही, हा असा प्रवास आहे जो शेवटी तुला रडवणारही आहे आणि उभंही करणार आहे. पुण्याजवळच्या एका छोट्या गावात विकास नावाचा मुलगा राहत होता. घर खूप गरीब, वडील दारू पिणारे, आई लोकांच्या घरात भांडी घासत होती. पण विकासच्या डोळ्यांत एक स्वप्न होतं, एक दिवस मोठा माणूस बनायचं. शाळेत त्याच्याकडे प्रॉपर कपडे नव्हते, मित्र त्याला गरीब म्हणून चिडवायचे. मग एकदा शिक्षकांनी विचारलं, तू मोठा होऊन काय होणार? सगळे हसायला लागले. विकास शांतपणे म्हणाला, मी माझ्या आईचं आयुष्य बदलणार. एका रात्री वडील दारूच्या नशेत आईला मारत होतं आणि मी काहीही करू शकलो नाही. विकास सगळं पाहत होता पण काहीच करू शकत नव्हता. त्या रात्री त्याने ठरवलं, मी इथून बाहेर पडणार. 10वी नंतर त्याने शहरात जाण्याचा निर्णय घेतला. खिशात फक्त 200 रुपये, कोणी ओळखीचं नाही. पहिले काही दिवस तो स्टेशनवर झोपला. भूक लागली तर पाणी पिऊन झोपायचा. त्याला एक छोट्या हॉटेलमध्ये काम मिळालं. दिवसाला 12-14 तास काम, पगार खूप कमी, पण त्याने हार मानली नाही. रात्री हॉटेल बंद झाल्यावर तो रस्त्याच्या दिव्याखाली बसून अभ्यास करायचा. तो खूप मेहनती आणि प्रामाणिक होता. दिवस हॉटेलचा मालक म्हणाला, तू कामावरून काढलायस कारण एका ग्राहकाने खोटं सांगितलं होतं की मी हॉटेलमध्ये चोरी केलीये, पण मी निर्दोष होतो आणि मला हे सिद्ध करायचे होते. एक दिवस हॉटेलचा मालक म्हणाला, तू कामावरून काढलायस कारण एका ग्राहकाने खोटं कंप्लेंट केलं. विकासच्या पायाखालची जमीन सरकली. त्या दिवशी तो पूर्ण तुटला. त्याच्याकडे पैसे नव्हते, खायला काही नव्हतं. तो रस्त्यावर बसून रडत होता. तेवढ्यात त्याला आईचा फोन आला. आई म्हणाली, बाळा तू ठीक आहेस ना? विकास खोटं बोलला. हो आई, सगळं छान चाललंय. फोन कट झाला आणि तो अजून जोरात रडायला लागला. त्याच वेळी एक म्हातारा माणूस त्याच्याकडे आला. तो म्हणाला, का रडतोयस? विकासने सगळं सांगितलं. त्या माणसाने त्याला धीर दिला आणि विचारले की नक्की काय घडले आहे. म्हातारा हसला आणि म्हणाला, हेच तुझं शेवटचं अपयश आहे, आता तू फक्त जिंकणार. त्या माणसाने त्याला एक छोटंसं काम दिलं आणि एक वाक्य सांगितलं, काम लहान मोठं नसतं, विचार लहान मोठा असतो. विकास आता दिवस रात्र काम करू लागला. नवीन स्किल्स शिकू लागला. मोबाईलवर फ्री व्हिडिओज पाहून लर्निंग सुरू केली. हळूहळू तो स्मार्ट झाला, कॉन्फिडेंट झाला. 5 वर्षांनी तोच विकास आता एक सक्सेसफुल बिझनेसमॅन झाला. स्वतःचं घर, आईसाठी सुखाचं आयुष्य. एक दिवस तो त्या म्हाताऱ्या माणसाला शोधायला गेला. पण कळलं, तो माणूस 2 वर्षांपूर्वीच मरण पावला होता. विकास हसला आणि म्हणाला, कधी कधी देव माणसांच्या रूपात येतो, फक्त आपण ओळखलं पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही हार मानणार नाही, तर आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.